नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो दिसायला खूप धार्मिक वाटतो, पण खरं तर तो एका मोठ्या वैश्विक कोड्यासारखा आहे. हो. आपल्यासमोर एक दस्तऐवज आहे ज्याचं शीर्षक आहे स्त्रीचे वंशज, आणि हे बायबलमधल्या काही विचारांवर आधारित आहे. आणि हे कोडं असं आहे की म्हणजे जर देव इतका चांगला आहे, सर्व शक्तिमान आहे, तर मग जगात इतके समस्या का आहेत? बरोबर. आणि या समस्या सोडवण्यासाठी देवाने स्वतः मानव बनण्याचा आणि इतका इतका वेदनादायी मृत्यू स्वीकारण्याचा मार्ग का निवडला? म्हणजे हा मार्ग खूपच गुंतागुंतीचा वाटतो. हो, खरंय. या स्रोतामध्ये याच काचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न केलाय. अच्छा, म्हणजे आज आपलं काम फक्त माहिती देणं नाही, तर या श्रोत्याच्या मदतीने हे वैश्विक कोडं सुटतं का हे पाहणं आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. या स्रोतामधला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात मोठा मुद्दा आहे देव आणि सृष्टी यांच्यातलं अंतर. हं. यात असं म्हटलंय की देव अदृश्य आहे, त्याला कोणी पाहू शकत नाही. मग माझा पहिला प्रश्न हा आहे की जुन्या करारात मोशेसारख्या लोकांनी देवाला पाहिलं असं जे लिहिलंय त्याचं काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण इथेच या स्रोताचा एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो. अच्छा. यानुसार जेव्हा बायबलमध्ये कोणी म्हणतं की मी देवाला पाहिलं, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष देवाच्या मूळ स्वरूपाला नाही पाहिलं. मग कोणाला पाहिलं? त्यांनी देवाच्या नावाने आणि अधिकाराने आलेल्या देवदूताला पाहिलं. कारण या दस्तऐवजात स्पष्ट म्हटले की देव इतका पवित्र आणि तेजस्वी आहे की कोणतीही अपूर्ण वस्तू, मग तो मानव असो किंवा देवदूत, त्याला पाहून जिवंत राहू शकत नाही. म्हणजे देव आणि सृष्टीमध्ये एक प्रकारची सेफ्टी डिस्टन्स आहे. हो, अगदी. मग मोशेने जळत्या झुडपात जे पाहिलं तो फक्त एक देवदूत होता. हो. आणि ते प्रतीक कशाचं होतं? ते एक अत्यंत महत्वाचं प्रतीक होतं. तुम्ही कल्पना करा, एक काटेरी झुडूप जे जळतंय पण भस्म होत नाहीये. हो. या स्रोतानुसार बायबलमध्ये काटेरी झुडपं हे शापित जमिनीचं प्रतीक मानलं जातं, म्हणजे पापमय मानवतेचं. ओके. आता त्या प्रतीकाकडे पुन्हा बघा. आग म्हणजे देवाचं पवित्र अस्तित्व. त्या काटेरी झुडपात म्हणजे शापित मानवतेमध्ये प्रवेश करत आहे, पण ते झुडूप नष्ट होत नाहीये. थांबा, हे खूपच वेगळं आहे. म्हणजे याला असं म्हणू शकतो का की एक डॉक्टर एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या वॉर्डमध्ये जातोय? हो, तो त्या वातावरणात आहे, पण तो स्वतःला सुरक्षित ठेवून रुग्णांवर उपचार करतो. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. देव स्वतः त्या संसर्गजन्य किंवा शापित जगात म्हणजेच मानवी शरीरात प्रवेश करत आहे, पण तरीही तो स्वतःच्या दैवी स्वभावात शुद्ध आणि पवित्र राहतो. वा, हे जळतं झुडूप म्हणजे देवाने मानव बनण्याची, म्हणजे येशूच्या जन्माची एक भविष्यवाणी होती. सृष्टीपर्यंत पोहोचायला देवाला स्वतः सृष्टीचा भाग बनावं लागलं. ठीक आहे, म्हणजे देवाने मानव बनून ती दरी ओलांडली. पण हे नाव घेऊन येणं म्हणजे काय? स्रोतामध्ये असं म्हटलंय की पुत्र पित्याच्या नावाने आला. याचा नेमका अर्थ काय? आपल्यासाठी नाव म्हणजे फक्त एक ओळख. पण या स्रोताच्या आणि बायबलच्या दृष्टिकोनातून नाव म्हणजे फक्त ओळख नाही. मग काय आहे? ते त्या व्यक्तीचं संपूर्ण चारित्र्य, त्याची सत्ता, मालकी, त्याचा अधिकार, सगळं काही आहे. अच्छा. त्यामुळे जेव्हा येशू म्हणतो की तो पित्याच्या नावाने आलाय, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो पित्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वभाव घेऊन आला आहे. म्हणूनच तो म्हणतो, ज्याने मला पाहिलंय त्याने पित्याला पाहिलंय. म्हणजे येशूला पाहणं हे जणू काही देवाच्या चारित्र्याची एक हाय डेफिनेशन इमेज पाहण्यासारखं झालं. तो देव आणि सृष्टी यांच्यातला एक पूल बनला. बरोबर. आणि हाच विचार पुढे नेलाय. प्रकटीकरण 14:1 मध्ये उल्लेख आहे की 1,44,000 लोकांच्या कपाळावर कोकरा म्हणजे येशू आणि त्याच्या पित्याचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कपाळावर काही गोंदलेलं आहे? नाही, तसं नाही. याचा अर्थ आहे की ते लोक सुद्धा देवाचं चारित्र्य आणि अधिकार धारण करतात. जसं पुत्राने पित्याला प्रगट केलं, तसंच हे लोक पुत्राला जगात प्रकट करतात. वा, म्हणजे ही एक साखळी आहे. पिता, मग पुत्र आणि मग पुत्राचे अनुयायी. अगदी. पण या साखळीतला सगळ्यात महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त दुवा म्हणजे क्रुसावरचा मृत्यू. आपण सहसा याकडे पापांची क्षमा म्हणून पाहतो, एक प्रकारचं गेट आउट ऑफ जेल फ्री कार्ड. हां. पण या स्रोतानुसार हे चित्र खूप मोठं आहे. हो, खूप मोठं. पापांची क्षमा हा त्याचा एक परिणाम आहे, पण तो मूळ उद्देश नाहीये. या स्रोतानुसार क्रूसावरच्या मृत्यूचे 3 मुख्य उद्देश आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. अच्छा, कोणते आहेत ते? पहिला उद्देश आहे
देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय जगासमोर सिद्ध करणं. एक मिनिट. पण देवाला आपलं प्रेम सिद्ध करण्याची काय गरज होती? तो तर देव आहे. गरज होती, कारण सैतानाने देवाच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. म्हणजे त्याचा आरोप होता की देव स्वार्थी आहे, त्याच्या आज्ञा जुलमी आहेत आणि त्या पाळणं अशक्य आहे. तो एका हुकुमशहासारखा आहे. अच्छा. या आरोपाला उत्तर देण्यासाठी देवाने आपला सगळ्यात प्रिय पुत्र मरणासाठी दिला. यातून त्याने दाखवून दिलं की त्याचं प्रेम इतकं निरपेक्ष आहे की तो स्वतःच्या मुलाचाही त्याग करू शकतो. आणि न्यायाचं काय? त्याच वेळी पुत्राने मृत्यूपर्यंत आज्ञा पाळून हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा योग्य आहेत आणि त्या पाळण्यायोग्य आहेत. हे तर एखाद्या मोठ्या बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतंय. हो, म्हणजे सैतानाने एक चाल केली आणि देवाला चेक दिला असं त्याला वाटलं. त्याने देवाच्या चारित्र्यावर आरोप लावला. बरोबर. पण येशूच्या आज्ञापालनाने आणि मृत्यूने देवाने अशी काही उलटी चाल केली की सैतानाचा राजाच पणाला लागला. तुम्ही वापरलेली उपमा अगदी योग्य आहे. हा सत्तेचा खेळ नव्हता, तर नैतिकतेचा आणि न्यायाचा खेळ होता. सैतानाचा दुसरा आरोप होता की मानव देवाची आज्ञा पाळूच शकत नाही. येशूने एक मानव म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आज्ञा पाळून सैतानाचा हा दुसरा आणि सगळ्यात मोठा दावाही खोटा ठरवला. यामुळे काय झालं? यामुळे सैतान कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या हरला. हा क्रुसाचा दुसरा उद्देश होता, सैतानाच्या आरोपांना खोटं ठरवून त्याचा पराभव करणं. ठीक आहे. देवाचं चारित्र्य सिद्ध झालं, सैतानाचा कायदेशीर पराभव झाला, पण मग याचा आपल्याशी म्हणजे मानव आणि बाकीच्या सृष्टीशी काय संबंध? क्रुसाचा तिसरा उद्देश काय होता? तिसरा उद्देश या सगळ्याला एकत्र जोडतो. तो आहे सृष्टीची पुनर्रचना करणं. पुनर्रचना. हो. क्रुसावर सांडलेल्या रक्तामुळे देव आणि मानव यांच्यात समेट घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला. पण इतकंच नाही, अजून काय? तर मानव आणि देवदूत यांच्यातही समेट घडला. या घटनेमुळेच देवाची ती मूळ योजना प्रत्यक्षात येऊ शकली, जिच्यानुसार त्याला सर्व गोष्टींना स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या ख्रिस्तामध्ये पुन्हा एकत्र आणायचं होतं. म्हणजे हा फक्त माणसांच्या तारणाचा प्रश्न नाही. अजिबात नाही. हा संपूर्ण तुटलेल्या सृष्टीला दुरुस्त करण्याचा पाया आहे. म्हणजे थोडक्यात आपण क्रुसाकडे फक्त वैयक्तिक पापांची क्षमा म्हणून पाहतो, पण या स्रोतानुसार ती एक वैश्विक घटना आहे. हो, जिने देवाचं चारित्र्य सिद्ध केलं, सैतानाला कायदेशीररित्या हरवलं आणि संपूर्ण सृष्टीच्या दुरुस्तीची पायाभरणी केली. अगदी या घटनेने तर आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. बरोबर. आणि इथेच या स्रोताचं शीर्षक स्त्रीचे वंशज महत्वाचं ठरतं. हो, आता यावर येऊया. ही स्त्री कोण आहे आणि तिचे वंशज कोण आहेत? ही संकल्पना खूप रहस्यमय वाटते. या स्रोतानुसार ही स्त्री म्हणजे देवाचे लोक. जुन्या करारात इस्रायल राष्ट्र आणि नवीन करारात चर्च. प्रकटीकरण नावाच्या पुस्तकात एका स्त्रीचं वर्णन आहे, जिने सूर्य परिधान केलाय, चंद्र तिच्या पायाखाली आहे आणि डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट आहे. हो, मी वाचले त्याबद्दल. ही स्त्री याच लोकांचं प्रतीक आहे आणि याच स्त्रीच्या वंशात मसीहा म्हणजेच येशू जन्माला येतो. तो तिचा पहिला आणि मुख्य वंशज आहे. आणि मग बाकीचे वंशज कोण? ते म्हणजे येशूचे अनुयायी. आणि इथेच मानवाची भूमिका खूप खूप महत्वाची बनते. कशी? येशूने क्रुसावर जे साध्य केलं म्हणजे सैतानाच्या आरोपांना खोटं ठरवलं, तेच काम त्याचे अनुयायी आपल्या जीवनातून पुढे नेतात. या स्रोतामध्ये त्यांना शहीद साक्षीदार असं म्हटलंय. शहीद साक्षीदार याचा अर्थ काय? याचा अर्थ ते फक्त येशूवर विश्वास ठेवत नाहीत, तर ते स्वतःच्या जीवनातून आणि अगदी मृत्यूला सामोरे जाऊन हे सिद्ध करतात की देवाच्या आज्ञा पाळण्यायोग्य आहेत. अच्छा. ते सैतानाच्या आरोपांना पुन्हा पुन्हा खोटं ठरवतात. त्यांचं जीवन ही एक साक्ष बनते, जी संपूर्ण सृष्टीसमोर, विशेषतः देवदूतांसमोर दिली जाते. एक मिनिट थांबा. इथे मला एक प्रश्न पडलाय. विचारा. जर येशूने बुद्धिबळाचा खेळ जिंकलाच आहे, तर या साक्षीदारांची गरज काय? देव अंतिम न्याय लगेच का नाही करत? ओके. या स्रोतानुसार ही संपूर्ण घटना एका वैश्विक कोर्ट केस सारखी आहे. देव फक्त राजा नाही, तो एक निष्पक्षपाती न्यायाधीशही आहे. हां. त्याने दिलेला निर्णय फक्त योग्यच नाही, तर तो योग्य दिसला पाहिजे. तो मनमानी करणारा हुकुमशाह नाही, हे त्याला सिद्ध करायचंय. म्हणजे या साक्षीदारांची साक्ष हा पुराव्याचा भाग आहे. अगदी बरोबर. ते या खटल्यातील पुरावा आहेत. येशू हा मुख्य साक्षीदार होता, पण जेव्हा वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक सामान्य माणसं हो. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देवाच्या आज्ञा पाळतात, तेव्हा ते संपूर्ण विश्वाला हे दाखवून देतात की देवाचा मार्ग खरोखरच श्रेष्ठ आणि जगण्यायोग्य आहे. अच्छा.
त्यांची साक्ष सैतानाच्या आरोपांना कायमचं निरुत्तर करते. त्यांची संख्या पूर्ण झाल्यावर देवाच्या न्यायासाठी लागणारा पुरावा पूर्ण होतो. मग कोणीही देवाच्या निर्णयावर बोट उचलू शकत नाही. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे मानवाच्या निवडीला आणि साक्षीला या वैश्विक नाटकात इतकं महत्त्व आहे. हो. यानंतर येतो अंतिम न्याय. मग या न्यायाचा आधार काय असेल? या स्रोतानुसार न्यायाचा संपूर्ण अधिकार पिताने पुत्राला दिला आहे. पुत्राला? हो. आणि का? कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तो कसा? याचा अर्थ तुमचा न्यायाधीश कोणीतरी दूर बसलेला, ज्याला तुमच्या भावनांची, तुमच्या संघर्षाची काहीच कल्पना नाहीये, असा कोणी देव नाहीये. तुमचा न्यायाधीश तो आहे जो स्वतः मानव बनून जगला, ज्याने तुमच्यासारखंच दुःख भोगलं, मोह अनुभवले. म्हणजे इथे न्याय आणि सहानुभूती एकत्र येतात. न्यायाधीश तुमच्या परिस्थितीतून गेलेला आहे, त्यामुळे तो न्याय अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. हो. यामुळेच न्याय कठोर असूनही करुणामय असू शकतो. आणि न्यायाचा मापदंड काय असेल? काय असेल? तर येशू ख्रिस्त आणि त्याने दिलेल्या प्रेमाच्या आज्ञा. ज्यांनी त्याच्या मार्गाचा स्वीकार केला ते त्याच्या राज्यात प्रवेश करतील. ज्यांनी नाही केला ते स्वतःला त्या राज्याबाहेर ठेवतील. आणि हे निष्पक्षपाती कसं ठरेल? कारण शहीद साक्षीदारांच्या जीवनातून हे आधीच सिद्ध झालेले असेल की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य होतं. त्यामुळे न्यायाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्षपाती असेल. आणि ह्या न्यायाचा अंतिम परिणाम काय होईल? अंतिम परिणाम म्हणजे फक्त वाईटांना शिक्षा आणि चांगल्यांना बक्षीस इतका मर्यादित नाही. मग या न्यायाद्वारे पाप, मृत्यू आणि सैतान म्हणजे देवाच्या विरोधात असलेल्या सगळ्या गोष्टी यांचा कायमचा नाश होईल. आणि त्यानंतर सर्व सृष्टी, देवदूत आणि मानव ख्रिस्तामध्ये एक होईल. जी सृष्टी देवाने अपूर्ण अवस्थेत सुरू केली होती ती त्याच्या योजनेनुसार परिपूर्णतेच्या शिखरावर पोहोचेल. खरंच आजच्या चर्चेने स्त्रीचे वंशज या दस्तऐवजातील विचारांची खोली दाखवून दिली आहे. क्रूसावरील मृत्यू ही केवळ पापांची क्षमा करणारी घटना नाही, तर देवाच्या चारित्र्याला सिद्ध करणारी, सैतानाचा पराभव करणारी आणि संपूर्ण सृष्टीच्या पुनर्रचनेची पायाभरणी करणारी एक वैश्विक घटना आहे. हे या चर्चेतून स्पष्ट झालं. अगदी बरोबर. या स्रोताचा सारांश काढायचा झाला तर तो असा आहे की देवाची योजना फक्त चुका दुरुस्त करण्यापुरती नाहीये, तर ती संपूर्ण सृष्टीला तिच्या अंतिम आणि भव्य ध्येयापर्यंत नेणारी आहे. आणि या योजनेत मानवाची भूमिका केवळ एक लाभार्थी म्हणून नाही, तर एक सक्रिय साक्षीदार म्हणून आहे. आजच्या चर्चेतून ऐकणाऱ्यांसाठी एक अंतिम विचार. या स्रोतानुसार देवाच्या आज्ञांचे पालन करणं हे सृष्टीच्या परिपूर्णतेचं साधन आहे, ते बंधन नाही. मग आपल्या वैयक्तिक जीवनात आपण स्वातंत्र्य आणि आज्ञापालन यांना एकमेकांचे शत्रू समजतो की मित्र, यावर विचार करायला हरकत नाही.